अक्षयचा पहिला चेंडू स्क्वेअर ड्राईव्ह केला, चेंडू जातो तो डीपिश पॉईंटला, एक्स्ट्रा करून क्षेत्ररक्षक येतोय आणि एक धाव ही पूर्ण होते. हे एकरी धावसंख्येमुळे आपलं खातं खोलतोय तो संदीप मकवाना, तो पोहोचतो 1 वर, संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 1. हो, आपण बॅनर पाहतोय, त्याला जर डायरेक्ट हिट केला फलंदाजाने तर त्याकरिता 1000 रुपयांचं पारितोषिक. या ठिकाणी चांगला चेंडू आहे, पुन्हा मोठा फटका आहे. निश्चितपणे संदीप मकवानाच्या बॅट मधून जबरदस्त उत्तुंग अशा प्रकारचा गगनचुंबी षटकार. 28 धावा करिता हा चेंडू जातोय. पुन्हा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. पुढचा चेंडू आहे, मोठा फटका, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू मागे जातोय, तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू निश्चितपणे सीमा रेषा पार, सीमा रेखा पार. धावा मिळतील 4. डीजे ऑपरेटर SR ऑडिओ मला जोडला जातोय. डीजे कमॉन. खेळाडू आज मात्र झेंडा चौक स्पोर्ट्स या संघातून खेळताना आपण बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. आक्रमक अशा संदीप कडून पुन्हा एकदा मोठा फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक त्याकडे पाहायचं आहे. क्षेत्ररक्षकाच्या वरून सीमा पार होतोय. क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक, प्रेक्षक बनतात क्षेत्ररक्षक. चेंडू जातोय बरोबर क्षेत्ररक्षकांमध्ये. डीजे ऑपरेटर मला जोडले जात. तर 38 धावा झाल्यात धावफलकावर. पुन्हा एकदा हो, चांगला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तर मिडॉनच्या डोक्यावरून प्रयत्न फसला. एवढं मात्र निश्चित की आता मात्र सामन्यात औपचारिकताच राहिली. ज्या पद्धतीने फलंदाजी करतात त्यावरून इरादे स्पष्ट केलेत, आक्रमक फटकेबाजी केली, विश्वसनीय फटकेबाजी केली आणि बघता बघता विजयाच्या समीप नेऊन सोडलाय ते दोन्ही फलंदाजाने. नक्कीच या ठिकाणी आपण छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक. संदीप आणि प्रमोदला मात्र रोखण्याचं काम पहिल्या षटकात आपल्या खांद्यावरती घेतोय तो राजेश सोटे. राजेश सोटेच्या या चेंडूवरती मात्र चांगल्या प्रकारचा फटका. इथे मात्र निश्चितपणे पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव आहे. अतिशय सुरेख फटका होता, तंत्रशुद्ध अशा प्रकारचा फटका होता. जमिनीला सरसावून मारलेल्या या चेंडूवरती मात्र निश्चितच ही दुहेरी धाव प्राप्त करतोय. संदीपने मात्र या ठिकाणी या पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव घेतली आणि पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव घेतल्यानंतर त्याचा आत्मविश्वास उंचावलेला असणार आहे. कारण राजेश सोटेसारखा एक गुणवान गोलंदाज, अचूक टप्प्याची गोलंदाजी करणारा गोलंदाज मात्र हा या ठिकाणी गोलंदाजी करतोय. याच गोलंदाजाकडून मात्र पुढचा चेंडू टाकला जाणार आहे, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करून तो पुन्हा एकदा संघातून या कोल्हापूरच्या मैदानात खेळतोय. चांगला चेंडू आहे, चांगला फटका आहे, अतिशय सुरेख चेंडू आहे. गॅप शोधले, चेंडू मात्र सीमा पार. धावा मिळतील 4. अप्रतिम अशा प्रकारचा फटका आहे. शेवटच्या चेंडूवरती पहिल्या षटकातल्या चौकार आल्यानंतर संघ पोहोचतोय एकूण किती मंचावरती पाहतोय ते फेरीवाली संघटनेचे शहर प्रमुख आदरणीय अर्जुन आंबी, त्याचबरोबर शहर प्रमुख दक्षिण मतदारसंघ महेंद्र घाटगे, शहर प्रमुख आदरणीय राजू काझी, त्याचबरोबर उपशहर प्रमुख सुरेश माने, त्याचबरोबर अंकुश निपाणीकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य हे या ठिकाणी या सामन्याचा आस्वाद घेतात. एक चांगल्या प्रकारचा फटका आहे, दर्जेदार अशा प्रकारचा फटका आहे. मैदानात मात्र या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत कसं कोल्हापूर स्टारच्या खेळाडूने केले तर एका चौकाराने स्वागत केलंय. अतिशय करत असताना धावसंख्या होते ती 16. पुन्हा मोठा फटका खेळायचा है. घुटना टेक तमाशा देख ऐसा कहा जाता है, तो इसी तरह से यहाँ पर यह बहुत ही बेहतरीन चौका है. इरादा किया था पक्का और यही पाया चौका. अतिशय दर्जेदार अशा प्रकारचा आपण फटका पाहतोय. एक चांगल्या प्रकारचा फटका आहे. ताकद आणि नजाकत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. संदीपच्या बॅटमधून हा अप्रतिम चौकार. कोल्हापूर स्टार हा संघ अतिशय सुरेख चेंडू आहे. बॅटची कडा, ओहो जबरदस्त चेंडू मात्र निश्चितपणे या ठिकाणी चौकार करता जातोय. जबरदस्त अशा प्रकारचा हा चेंडू आहे. भाग्याने साथ दिली आहे आणि त्यानंतर मात्र इथे चौकार येतोय. चौकारानंतर मात्र धावसंख्या जलद गतीने वाढते. धावसंख्या होते ती म्हणजेच सरला जातोय. मोठा फटका आहे, चांगल्या प्रकारचा फटका. स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात चेंडूवरती निश्चितपणे या ठिकाणी चौकाराची नोंद केली जाते. अप्रतिम फटका आहे. प्रतीक्षा केली होती अशाच प्रकारचा फटका पाहिजे होता, कारण इथून मात्र असे चौकार षटकार आले तर मात्र धावा आणि चेंडूंमधलं अंतर आहे हे निश्चितपणे कमी करण्याचा प्रयत्न करतोय. आणि हा एक चांगला फटका आहे. स्ट्रेट ड्राईव्ह आहे, आत्मविश्वासाचा हा फटका आहे. कोणत्याही प्रकारची चूक केली नाहीये, हवेतून खेळत नाहीये आणि चौकार गेल्यानंतर या ठिकाणी धावा